लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. रम्याने नंदिनी आणि काव्याच्या ज्यूसमध्ये म्हणजेच पण्यामध्ये तिने पपईचा ज्यूस मिक्स केलेला असतो आणि हे प्रूफ सहित सिद्ध करण्यासाठी आता चक्क रम्या स्वतःचा पुरावा किचनमध्ये सोडून जाते. रम्याने ज्या बॉटलमध्ये ज्यूस आणलेला असतो रूममध्ये बनवून ती बॉटल किचनमध्येच विसरते आणि ती बॉटल मानिनी घेऊन येते आणि ती सर्वांसमोर दाखवते. तर सर्वात आधी नंदिनी त्या बॉटलचा वास घेऊन पाहते, पण त्यातून काहीतरी वेगळाच वास येत असतो. त्यानंतर ती बॉटल ती काव्याजवळ देते. काव्या वास घेते तर विजय काव्याला म्हणतो, दाखव ना, सर्वांनाच दाखवतो वास. तर काव्या ती बॉटल सर्वांसमोर उलटी करते, पण त्यातून फक्त आणि फक्त पाणीच बाहेर येत असते आणि ते पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. कारण मानिनी, नंदिनी आणि काव्या या तिघींना पण माहीत असते रम्याने त्या पण्यामध्ये पपईचा ज्यूस मिक्स केला आहे आणि या ज्यूसमुळे दोघींचे पण अबॉर्शन होणार असते. कारण पपईचा ज्यूस हा खूप गरम असतो, तो बाळासाठी खूप हानिकारक असतो. पण हा सर्व काही प्लॅन हा विजयने उधळून लावलेला असतो. कारण विजयला माहीत असते रम्या खूप मूर्ख आहे आणि ती ज्यूस टाकता वेळेस तिथंच ती बॉटल विसरणार आहे. त्याच वेळेला विजयने ती बॉटल स्वच्छ धुवून किचनमध्येच ठेवलेली असते. तर काव्या विजयला म्हणते, मला माहीत आहे ही बॉटल तुम्ही धुवून ठेवली आहे, पण त्या पण्यामध्ये पपईचा ज्यूस आहे हे तर खात्रीशीर मी सांगू शकते. तर मानिनी विजय रम्याला म्हणते, ज्यूस तुम्ही रूममध्येच बनवला असेल ना, मी तुमच्या रूमची झडती घेते. तर मानिनी त्यांच्या सर्व रूमची झडती घेते, पण त्यांनी ज्या मिक्सरमध्ये ज्यूस बनवलेला असतो ते मिक्सरसुद्धा लपवून ठेवते. त्यांनी हे पपईचे जे कारस्थान केलेले असते ते कुठल्याही पुराव्यासहित उघडं पडत नाही, पण पण्यामध्ये त्यांनी पपईचा ज्यूस घातलेला असतो हे रम्याला आणि नंदिनीला माहीत असते. पण त्यांनी हा ज्यूस पिण्यापासून खूप बचावलेले असतात आणि ही खूप चांगली गोष्ट असते. आता कशा प्रकारे काव्या आणि नंदिनी रम्याचे विजयचे कारस्थान उधळून लावणार हे पाहण्यास अतिशय रंजक होणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.